श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 20 औदुंबर वृक्षाजवळ गुप्तरूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील पतिव्रता होती, परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनिक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच्य होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा, अशा तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनिक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत, तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी यांचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रतचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्रीगुरु तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्रीगुरु अत्यंत कोपाने त्या पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच्या योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच्य रूप ब्राह्मण म्हणाल्या, स्वामी मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्र स्त्री 10 दिवसाने तुझे क्रियाकर्म करील, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्रीगुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले.